नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लॉंग व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्रेमरच्या पद्धतीने खालील एक सामायिक समीकरण सोडवायचं। मागच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की क्रेमर्सच्या मेथडने क्रेमरच्या पद्धतीने दिलेलं एक सामायिक समीकरण कसं सोडवायचं। 4 स्टेप्समध्ये आपण ते समजून सांगितलं होतं, ज्याच्यामध्ये महत्त्वाचे सूत्र d dx आणि dy आहे। मग हे दिलेलं समीकरण कसं सोडवायचं क्रेमरच्या पद्धतीने ते आपण बघूया। पहा, समीकरण दिलेलं तुम्हाला 5x + 3y = -11, 2x + 4y = -10। मग उकल आहे, दिलेलं समीकरण आपण लिहून घेतलं। 5x + 3y = -11, 2x + 4y = -10। पण आपण d dx आणि dy च्या किमती काढताना a1 b1 c1 हे पद्धत आपण त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये शिकलो होतो। मग a1 म्हणजे x चा सहगुणक, b1 म्हणजे y चा सहगुणक, ही संख्या म्हणजे c1 स्थिर संख्या, स्थिर पद। दुसऱ्या समीकरणात हे a2 म्हणजे x चा सहगुणक, b2 म्हणजे y चा सहगुणक, c2 म्हणजे दुसरं स्थिर पद म्हणजे संख्या। मग आता d मध्ये आपल्याला इथे किंमत दिलेली आहे 5 2 3 4। d मध्ये काय येणार, जे स्थिर संख्या आहे त्या येणार नाही, म्हणजे स्थिर पद वगळून। मग d मध्ये काय आहे, a1 a2 b1 b2। dx मध्ये काय येणार, dx मध्ये x चे सहगुणक वगळायचे, म्हणजे काय काय या किमतीतून लक्षात येईल। -11 -10 म्हणजे c1 c2, 3 आणि 4 कशाचे सहगुणक आहे, y चे, म्हणजे b1 b2 b1 b2। सेम dy मध्ये y चे सहगुणक वगळायचे, जसं आपण dx मध्ये x चे सहगुणक वगळले तसं dy मध्ये y चे सहगुणक वगळले। 5 आणि 2 कशाचे सहगुणक आहे, a1 आणि a2 चे, a1 a2। -11 आणि 10 कशाच्या किमती आहे, c1 c2। म्हणजे ही क्रेमरची पद्धत जर शॉर्ट व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल, त्याच्या 4 स्टेप्स मध्ये आपण अतिशय सोप्या पद्धतीने ते समजावून सांगितलं। जर शॉर्ट व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर आजचं एक्झाम्पल तुम्हाला सहज सोपं जाईल। मग आता हे सॉल्व कसं करायचं ते आपण बघूया। मग सॉल्व करताना परत तिरपा गुणाकार मेथड, जसं AD - BC म्हणजे 5 × 4 वजा 2 × 3, 5 × 20 वजा 32 6, 20 मधून 6 गेले, खरं राहिले 14। सेम dx आपल्याला सोडवायचं आहे, तिरप्या संख्यांचा गुणाकार, -11 × 10 वजा 3 × -10, सॉरी 11 × 4 या ठिकाणी, म्हणजे 11 चौक 44, -44 3 × 10 ला गुणलं 30। लक्षात ठेवा, कंसाचं आतील चिन्ह आणि बाहेरचं चिन्ह याच्यामध्ये काही चिन्ह नसतं, म्हणजे गुणाकाराचं चिन्ह असतं। उणे गुणिले उणे बरोबर अधिक, 44 अधिक 30। परत एक संख्येतून एक संख्येतून वजाबाकी होणार, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा। 44 मधून 30 गेले, खरले 14। मोठी संख्या कोणती, 44, तिचं चिन्ह द्या, 14। सेम dy आपल्याला सोडवायचं आहे, 5 × 10 मायनस 2 × 11, 5 × 10 50, एक धन आणि एक ऋण संख्या यांचा गुणाकार ऋण संख्याच येतो, -50 उणे कंसात 11 × 2 = 22, -22 धन आणि ऋणाचा गुणाकार ऋण येणार, -50 उणे गुणिले उणे बरोबर अधिक 22, 50 मधून 22 गेले। परत एक धन एक ऋण वजाबाकी, 50 मधून 22 गेले 28, मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे -28, कारण की 50 ही संख्या मोठी, तिचं चिन्ह उणे, म्हणून उत्तर काय आलं तुमचं -28 -28। आता आपल्याला x चा फॉर्म्युला माहिती आहे, x = dx / d, dx भागिले d। मग dx ची किंमत आपण काढलेली किती आहे, -14। d ची किंमत काढलेली किती आहे, 14। एक धन एक ऋण यांचा भागाकार ऋण संख्या देतो, 14 14 कटले, -1। dy बरोबर y ची किंमत काढायची आपल्याला, y बरोबर
dy भागिले डी, dy ची किंमत किती आहे -28 डिवाइडेड बाय d ची किंमत 14. परत एक धन एक ऋण भागाकार ऋण संख्यात येणार 14 एक 14, 14 दोन्ही 28, उणे 2. म्हणजे या ठिकाणी x बरोबर आलं उणे 1 आणि y बरोबर आलं उणे 2. म्हणजेच तुमची उकल आलेली आहे क्रमिक जोडी. जसं x, y बरोबर x ची किंमत किती उणे 1, y ची किंमत किती उणे 2. अशा प्रकारे आपण क्रेमरच्या पद्धतीनं हे दिलेलं एक सामायिक समीकरण सोडून x आणि y या दोन्ही चलांच्या किमती काढल्या. जर समजा तुम्ही शॉर्ट व्हिडिओ जर पाहिला असेल तर या क्रेमरची पद्धत अतिशय सोपी जाते आणि या पद्धतीने तुम्ही क्रेमरच्या पद्धतीने एक सामायिक समीकरण सहज सोडवू शकता. यासाठी आपल्याला जर मॅथ्समध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळवायचं असेल तर सराव खूप महत्त्वाचा आहे. आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पुढच्या व्हिडिओसाठी आपण लवकरच भेटू. नमस्कार.